लेकिन इस बार खराब, कोई भी जरूरत नहीं थी। इस बार दो शिकार बनाकर वापस जाते हुए और वापस जाने के बाद इनका हौसला भी बढ़ता हुआ जरूर देखेंगे तो टाइम आउट है मावला के विपक्ष वाली टीम यानी राइजिंग बुल्स की तरफ से यहां पर ये टाइम आउट लेते हुए और टाइम आउट के बीच हम सुनते हैं गाना। मावळा फायटर्स आणि रायझिंग बुल्स हे दोन्ही संघ रासाटी गावचे आहेत आणि खरं तर रासाटी गावची कबड्डीची एक परंपरा आहे। गेली 30 ते 35 वर्ष रासाटी गावात यात्रेनिमित्त ज्या मॅचेस भरवल्या जातात त्याच्यात आधारित कोयना कबड्डी लीग आम्ही कोयना नगर येथे चालू केली आणि त्याचा आज 6वं पर्व आहे। सर नक्कीच आपण रासाटीचा भाव देखील आपण यात्रेकरिता पाहतो, कबड्डीकरिता पाहतो, बोनस प्लस पॉईंट सह तो परतलाय। रासाटी या गावाला हे कबड्डीची ओळख आहे आणि कबड्डीची ओळख असणाऱ्या या रासाटी गावातील हे दोन्ही संघ एकमेकांसमोर या ठिकाणी झुंज देताना आपण पाहतोय। मावळा फायटर्स या संघाचा हाच साऊ, ज्या साऊला मात्र पहा थर्ड रेड वरती रोखलं गेलं होतं तोच साऊ या ठिकाणी चढाई करतोय। त्याला कोणत्याही प्रकारचा अद्याप गुण प्राप्त होत नाही, खोलवर जाऊन ही चढाई तो यशस्वी करतोय। 2 गुणांसह तो परतलाय, ताकदीचा वापर करतोय आणि ताकदीवरती मात्र तो या मैदानात चांगल्या प्रकारे टिकतोय आणि टिकल्यानंतर मात्र पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे। 7 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू आहे, उच्च गुण आहे, शरीरयष्टी पाहिली तर किरकोळ शरीरयष्टी आहे। विपक्ष मध्ये जर आपण पाहिले तर एकूण 7 खेळाडू आहेत। या 7 खेळाडूंमधून त्याला स्वतःचा रास्ता निवडायचा आहे, म्हणजे स्वतःचा मार्ग निवडायचा आहे आणि हा मार्ग निवडत असताना मात्र त्याला रोखले गेले, चांगली पकड केली गेली होती। मध्यरक्षक जो उजवा होता त्याने त्याच्यावरती होल्ड केलाय आणि त्याला पकडले गेले। त्यानंतर मात्र चढाईची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतो तो म्हणजेच मावळा वॉरियर्स या संघाचा हा चढाईपटू आहे। साऊ मैदानाच्या बाहेर जातो त्या वेळेला मात्र हा चढाईपटू मैदानात चांगली कामगिरी करतो आणि साऊला वारंवार तो या ठिकाणी रिवायवल करत असतो। तोच चढाईपटू कोणत्याही प्रकारची गुणाची कमाई न करता परतलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा चढाईची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतो, खोलवर गेलाय आणि त्यानंतर मात्र त्याच्यावरती पकड केली गेली आहे। उजवा कोपरा, या उजव्या कोपऱ्यात त्याला दाबलं गेलंय आणि बरोबर त्याच्यावरती पकड टाकून त्याला या ठिकाणी कैद केलं गेलंय। 7 नंबर जर घेतला चढाईपटू, ज्या चढाईपटूला या ठिकाणी आपण अनेक वेळा या डाबात, या सामन्यात, या स्पर्धेत गेल्या अनेक पर्वात त्याचबरोबर रासाटी गावात देखील पाहिल्या अशा प्रकारच्या याच साऊचा हा दबाव, तो साऊ मात्र एकाच चढाईत 6 गुणांची कमाई करतोय। 3+3 टाइम आउट। तेजस कदम आपण या ठिकाणी याची आपली मॅच आहे। तेजस कदम पाटण फिनिक्स, पाटण फिनिक्स विरुद्ध कोयना वॉरियर्स, आपण तैयार राहायचं आहे। आपल्याकरिता हा दूसरा पुकार जरूर देखेंगे तो बहुत ही बेहतरीन मुकाबला है। इस बार करीबी मामला था लेकिन आखिरी वक्त इनको पुश किया है और बाहर यहाँ पर दबोचते हुए मावला वॉरियर्स की टीम है। मावला वॉरियर्स ने, मावला फाइटर ने बहुत ही बेहतरीन काम किया है और पहला हाफ यहाँ पर खत्म होता हुआ 12-6 वाला मुकाबला है। मावला फाइटर्स के पास 12 अंक है और राइजिंग बुल्स के पास 6 अंक है। 6 अंक की बढ़त है। जब तक यहाँ पर खेलू का है तब तक के लिए हम सीधे चलते हैं डीजे की तरफ। यू गए यू आए सुंदर
ऐसा कहा जाता है तो वजन बढ़े तो हम व्यायाम करें, और यहाँ आपके पास पैसों का बजट बढ़े तो दान करना चाहिए। तो इस तरह से इस बार और मन के ऊपर ज्यादा वजन आए तो ध्यान करने की जरूरत है, लेकिन इस बार दबोच लिया है और जरूर देखेंगे तो यहाँ पर दबोचते हुए मावला फाइटर की टीम का पकड़ा अब भारी होता हुआ विपक्ष वाली टीम को अपना सर ऊपर लाने का मौका भी नहीं दे रहे। यही कोशिश आहे स्वतः या ठिकाणी साऊ या ठिकाणी ही चढाई करू। लालू ते बघायचं लालू समोर आमचे जे प्रेक्षक उभे आहेत या ठिकाणी गॅलरी रिक्त आहे, त्या गॅलरीत बसून आपण या सामन्याचा आस्वाद घेऊ शकता आणि त्या रेलिंगला टेकू नका। त्या रेलिंग वरती हॉलिजन आहेत, आपली घरी वाट पाहणारी माणसं आहेत, काळजी घ्या। मग कोण आहे मी सांगण्याची गरज नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीतील परिवार ही संस्कृती खूप महत्वाची आहे। आई, बाबा, बहीण, भाऊ आणि त्याचबरोबर पत्नी हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे ऋणानुबंध आहेत। आखरी शेवटची 5 मिनिटं शिल्लक, 6-14 एकूण 8 गुणांची आघाडी आहे। थर्ड रेड आहे, डू और डायची चढाई आहे। मावळा फायटर संघाचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय, खूप जातोय। अद्याप त्याला कोणत्याही प्रकारची गुणाची कमाई करता येत नाही, परंतु या चढाईत तो एका गुणासह परतलाय, एका गुणाची कमाई करतोय, 1 गुण प्राप्त होतोय आणि त्यानंतर मात्र चढाईची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय। तो म्हणजेच रायझिंग बुल संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा चढाईपटू आहे, ज्याच्या खांद्यावरती ही पूर्ण जबाबदारी आहे। 2-2-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण। उजवा मध्यरक्षक मात्र त्याच्यावरती आक्रमण करतो, त्याला जखडतोय, पकडल्यानंतर मात्र आपला जो गुणांचं पारडा आहे तो अत्यंत जड करण्याचा प्रयत्न करतोय। एक साऊच्या खात्यावरती पूर्णतः जबाबदारी होती। साऊने पहा आपल्या शरीराला साजेशी, आपल्या मैदानाला साजेशी, त्याचबरोबर आपल्या संघाकरिता या ठिकाणी साजेशी अशा प्रकारची कामगिरी केली होती। तिसरा त्यांचा या ठिकाणी हा सामना आहे आणि तिसऱ्या सामन्यातला हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा विजय त्यांच्याकरिता महत्वाचा असणार आहे। विजयाचं खातं उघडावं लागणार आहे, ते म्हणजेच मावळा फायटर्स या संघाला, परंतु रायझिंग बुल्स या संघाने एक विजय साकारलेला आहे। टाइम आउट, डीजे कम ऑन। करिता ठेवलेले लक्ष हे लक्षाचे प्रकार आहेत। जरूर यानंतर होणारा सामना, त्या सामन्याकरिता अंतिम पुकार, त्या संघाला विनंती आहे आपण या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचं आहे। पाटण फिनिक्स वर्सेस कोयना वॉरियर्स, शेवटची 5 मिनिटं शिल्लक, 3 मिनिटं शिल्लक, 6-17 अशा प्रकारचा गुणफलक आहे। मी वेगळ्या कामात होतो सर। आत्ताच रासाटी गावामध्ये थोड्या दिवसापूर्वी आपल्या कबड्डीच्या मॅचेस झाल्या, त्यानंतर भैरवनाथ, पातारपूर या ठिकाणी देखील कबड्डीच्या मॅचेस झाल्या। त्यामध्ये गाव वाईज ज्या मॅचेस असतात आपल्या, त्या पद्धतीच्या मॅचेस झाल्या होत्या आणि त्या याच्यामध्ये प्रत्येक गावची जी मुलं आहेत ती प्रत्येक एक गाव एक संघ अशी खेळतात आणि त्यामध्ये सुंदर असा खेळ झाला होता। त्यामध्ये नवलाई रासाटी या संघाने पहिला प्रथम पारितोषिक होतं, तर भैरवनाथ पातारपूर या संघाने द्वितीय, तर नवलनगर रासाटी या संघाने तृतीय, असे 3 बक्षीस या ठिकाणी भैरवनाथ पातारपूर या ठिकाणी झाले होते। पण मला सर हे सांगायचं आहे तुम्हाला की ही सगळे खेळाडू त्यावेळी काही खेळाडू एकत्र होते, पण कोयना लीग मुळे हे खेळाडू सगळे वेगवेगळ्या संघात गेल्यामुळे आणि चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी मॅच पाहायला मिळत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं एखाद्या गावामध्ये सगळेचे सगळे संघ असते, सगळेचे सगळे चांगले खेळाडू असतील तर त्यांना विखरून देऊन प्रत्येक संघाला या ठिकाणी संधी प्राप्त होत असते। त्यामुळे काय होतं तर
प्रत्येक वेळेला पराभव आपल्या पदरात येत असतो, कारण एकाच गावाकडे एकाच संघाकडे जर विजय प्राप्त आला तर आपल्यामध्ये नैराश्य येत असतं. त्याकरिता लीग स्पर्धा होणं खूप गरजेचं असतं, कारण त्या खेळाडूंचं विभाजन होणं, वेगवेगळ्या संघात जाणं आणि त्यानंतर एक नव्या प्रकारची ईर्ष्या निर्माण होते, नव्या प्रकारचा जोश निर्माण होतो, कारण आपल्या बाजूचा चांगल्या प्रकारे खेळतोय त्यामुळे मला सुद्धा चांगलं खेळलं पाहिजे ही या ठिकाणी भावना निर्माण होते आणि तशा प्रकारचा खेळ फुलत जातो आणि चांगल्या प्रकारचा खेळ देखील मैदानात होत असतो. आणि तसा प्रयत्न या ठिकाणी आज केला जातोय, तो म्हणजेच कोयना कबड्डी लीग 2026 पर्व क्रमांक 6 मध्ये गेली 5 वर्ष यशस्वी प्रयत्न आहे आणि हा 6वा प्रयत्न आहे. 6व्या प्रयत्नातला आजच्या दिवसातला आपण 7वा सामना पाहतोय, जो सामना होतोय 2 मातबर संघामध्ये. या ठिकाणी आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे शिंदेश्वर गावचे उपसरपंच, माजी उपसरपंच सकाराम डेबे सरकार यांचं आम्हाला नेहमीच मोलाचं सहकार्य लागतं. आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आहे. आपण देखील स्टेजवर येत आहे. पाटण फिनिक्स विरुद्ध कोयना वॉरियर्स, अपन सज्ज राहायचे. पाटण फिनिक्स विरुद्ध कोयना वॉरियर्स 7 नंबर के ये खिलाड़ी है, हट्टे कट्टे खिलाड़ी है जो यहाँ पर रेड करते हुए अपनी टीम के लिए इन्होंने बहुत ही बेहतरीन योगदान दिया है. मामला फाइटर की तरफ से अब देखेंगे ना तो राइजिंग बुल्स की टीम थोड़ी पिछाड़ी पर है, लेकिन यहाँ से पलटवार करने की जरूरत है. पलटवार करने के लिए हिम्मत रखनी चाहिए. तो हिम्मत रख, आगे जाएगा और यहाँ से भी यहाँ पर पलटवार कर पाएगा. लेकिन इस बार ये मैच खत्म होता हुआ 10-18 वाला यहाँ पर ये मैच खत्म होता हुआ, यानी 8 अंक से यहाँ पर